Hello guys, today we are going to teach chapter number 3, Introduction to Microbial World. Today's topic, characteristics of major microorganism. First one is bacteria, second actinomycetes, third fungi or fungi, fourth algae, fifth protozoa, sixth one is viruses, seventh mycoplasma or phytoplasma, and eighth number nematodes. मागील 5 तासिकेपासून आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेजर मायक्रोऑर्गॅनिझमचा अभ्यास करत आहोत. तर आजच्या तासिकेला आपल्याला व्हायरसेस जो आहे व्हायरस विषाणू त्याचा त्या ठिकाणी अभ्यास करायचा. आता विषाणूचं स्ट्रक्चर बघा अगोदर. अशा पद्धतीने विषाणू असतो. विषाणू व्हायरस म्हणजे विषाणू. स्ट्रक्चर बघून घ्या. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मेजर मायक्रोऑर्गॅनिझम. 6 नंबर व्हायरसेस. त्याला व्हायरसेस काय म्हणलेलं आहे, याच्यामध्ये टाईप्स आपल्याला बघायचे आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू जे असतील त्यांचा या ठिकाणी आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. व्हायरसेस आर अल्ट्रा मायक्रोस्कोपिक. हा जो व्हायरस आहे तो अल्ट्रा मायक्रोस्कोपिक असतो, म्हणजे अति लहान. हा डोळ्यांना दिसतच नाही. बाकीचे मायक्रोऑर्गॅनिझमसुद्धा दिसत नाही आणि हा सुद्धा दिसत नाही. बाकीचे जे मायक्रोऑर्गॅनिझम जे आहे ते पाहण्यासाठी आपण सिंपल मायक्रोस्कोप वापरू शकतो, कंपाऊंड मायक्रोस्कोप वापरू शकतो, म्हणजे साधा सूक्ष्मदर्शी, संयुक्त सूक्ष्मदर्शी आपण वापरू शकतो. त्याच्या मायक्रोस्कोपखाली बाकीचे ऑर्गॅनिझम दिसतात. पण हा जो व्हायरस आहे, हा जो मायक्रोऑर्गॅनिझम जो आहे तो अल्ट्रा मायक्रोस्कोपिक आहे. म्हणजे इथं अतिशय लहान आहे. हा व्हायरस पाहण्यासाठी, हा मायक्रोऑर्गॅनिझम पाहण्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. एकदम सूक्ष्म आहे. न्यूक्लिओप्रोटीनियस म्हणजे व्हायरसेस जो आहे न्यूक्लिओप्रोटीनियस असतो. म्हणजे विषाणूमधील न्यूक्लिक आम्ल प्रथिनाच्या आवरणाने वेष्टलेले असते. गुणसूत्रात न्यूक्लिक आम्ल आणि प्रथिने असतात, त्यांना न्यूक्लिओप्रोटीन असं म्हणतात. म्हणजे न्यूक्लिओप्रोटीनियस जो आहे एक प्रकारचं न्यूक्लिक आम्ल जे आहे प्रथिनाच्या आवरणाने वेष्टलेले असते. म्हणजे याच्या न्यूक्लिक आम्लाच्या आवरणाभोवती प्रथिने असतात आणि गुणसूत्रात न्यूक्लिक आम्ल आणि प्रथिने असतात. जे काही गुणसूत्र जे असतात त्यात न्यूक्लिक आम्ल आणि प्रथिने प्रेझेंट असतात, त्यांना न्यूक्लिओप्रोटीन असं त्या ठिकाणी न्यूक्लिओप्रोटीनियस असं म्हटलं जातं. देन सेल्फ रिप्लिकेटिंग फिल्ट्रेबल. हा जो विषाणू आहे याची निर्मिती पुन्हा होते. सेल्फ रिप्लिकेटिंग निर्मिती याची जी आहे, एक विषाणू मेला दुसरा निर्माण होतो. म्हणजे याचा मल्टिप्लिकेशन रेट जो आहे तो जास्त फास्ट असतो, वाढीचा दर जास्त असतो. दे आर ऑब्लिगेटेड इंट्रासेल्युलर पॅरासाइट स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. आता हे जे व्हायरसेस जो आहे तो बॅक्टेरियापेक्षा याची साईज लहान असते, हे आत्ता सांगितलं आहे. हेन्स कॅन बी सीन ओनली थ्रू इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. म्हणजे हा पाहण्यासाठी फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच लागतो. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या ऑब्झर्वेशनखाली, म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपखाली हा आपण बघू शकतो व्हायरसेस. प्लांट व्हायरसेस गेट सेव्हरल शेप सच ॲज रॉड शेप्ड, स्पेरिकल, पॉलिहेड्रल, बेसिलिफॉर्म और पिलोमॉर्फिक. तर प्लांटमध्ये जे व्हायरसेस सापडतात त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. रॉड शेप सापडतात, काही स्पेरिकल सापडतात, काही पॉलिहेड्रल सापडतात, काही बेसिलिफॉर्म सापडतात, काही पिलोमॉर्फिक सापडतात. एकच जीव असणारे सापडतात. द व्हायरसेस पार्टिकल्स आर कॉल्ड ॲज व्हायरन्स. व्हायरसचे जे पार्टिकल्स जे असतात, जे काही व्हायरसचे कण जे असतात, म्हणजे व्हायरन्स कशाला म्हणायचं, त्याचा पूर्ण विकास झालेला असतो. पूर्ण विकसित झालेला जो व्हायरस असतो त्याला व्हायरन्स असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. देन इच व्हायरन्स पार्टिकल्स केमिकली कंपोज ऑफ न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन्स. जे काही इच व्हायरन्स जे असतात त्यांच्यामध्ये केमिकली कंपोज असतो, न्यूक्लिक ॲसिड असतं, त्यानंतर प्रोटीन पण त्यामध्ये प्रेझेंट असतं. प्रोटोझोआ हॅव सायटोप्लाझ्मा अँड 1 युकॅरियोटिक न्यूक्लियस और मोर न्यूक्लियाय. याच्यामध्ये प्रोटोझोआ जो आहे, तर मागील तासिकेला आपण प्रोटोझोआच बघितलं आहे. हे का ठेवलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स कळायला पाहिजे. देन द पर्सेंटेज ऑफ न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन इन व्हायरस पार्टिकल इज न्यूक्लिक ॲसिड 5 to 14% and protein 60 to 95%.
म्हणजे न्यूक्लिक ॲसिडमध्ये जर पाहिलं तर प्रामुख्याने पर्सेंटेज दिलं आहे बघा. न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन व्हायरस पार्टिकलमध्ये न्यूक्लिक ॲसिड किती असतं 5 ते 40% आणि प्रोटीन किती असतं 60 ते 95%. देन नेक्स्ट वन इज द प्रोटेक्टिंग प्रोटीन कोट ऑफ व्हायरॉन इज नोन ॲज कॅप्साइड, स्मॉलर सबयुनिट ऑफ प्रोटीन ॲज कॅप्सोमर्स. काही प्रोटेक्टिंग प्रोटीन कोट जो आहे व्हायरॉनचा त्याला कॅप्साइड म्हणतात. व्हायरॉन म्हणजे काय पूर्ण विकसित झालेला व्हायरस त्याला व्हायरॉन म्हणतात. आणि व्हायरॉनचं जे प्रोटेक्टिंग कोड जो असतो म्हणजे बाहेरचं स्ट्रक्चर जे आहे प्रोटीन कोड त्याला कॅप्साइड असं म्हटलं जातं. स्मॉलर सबयुनिट ऑफ प्रोटीन म्हणजे स्मॉलर सबयुनिट जे असेल त्याला काय म्हणतात कॅप्सोमर्स असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. न्यूक्लिक ॲसिड प्रोटेक्टेड विथ द कॅप्साइड कॉल्ड ॲज न्यूक्लिओ कॅप्साइड. आता न्यूक्लिक ॲसिड जर असेल कॅप्साइडला प्रोटेक्ट त्याला काय म्हणतात न्यूक्लिओ कॅप्साइड असं त्या ठिकाणी. व्हायरॉइड्स. आता व्हायरॉइड्स बघूया आपण याचे कॅरेक्टर्स बघूयात. व्हायरॉइड्स अँड प्रायॉन्स आर प्लेस्ड अंडर अ स्पेशल ग्रुप कॉल्ड ॲज सेल्युलर अँड नॉन सेल्युलर मायक्रोब्स. आता व्हायरॉन्स आणि प्रायॉन्स असे 2 गट पडतात. तर त्याच्यामध्ये जे काही व्हायरॉन्स जे असतात सेल्युलर अँड नॉन सेल्युलर मायक्रोब्स म्हणजे याचं सेल्युलर आणि नॉन सेल्युलर मायक्रोब्समध्ये वर्गीकरण त्या ठिकाणी केलं जातं. सेल्फ रेप्लिकेटिंग असतात म्हणजे पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी निर्माण होणारे असतात व्हायरॉइड्स म्हणजे व्हायरसची पूर्ण वाढ झाली त्याचं व्हायरॉइड तयार होतं पूर्ण विकसित झालेलं. आणि व्हायरॉइड जे असतात व्हायरससुद्धा सेल्फ रिप्लिकेटिंग असतात आणि व्हायरससुद्धा सेल्फ रिप्लिकेटिंग असतात म्हणजे याची निर्मिती पुन्हा पुन्हा होत असते. द जिनोम ऑफ व्हायरॉइड इज मच स्मॉलर दॅन दॅट ऑफ व्हायरसेस. आता व्हायरॉइडचं जिनोम जे आहे ते जर बघितलं म्हणजे गुणसूत्रांची जोडी ती एकदम अतिशय स्मॉल असते कशापेक्षा व्हायरसेसपेक्षा. व्हायरॉइड कंटेन सर्क्युलर सिंगल स्टँडर्ड RNAs. आता व्हायरॉइडमध्ये सर्क्युलर असतात त्याचबरोबर सिंगल स्टँडर्ड RNA जो आहे रायबोन्यूक्लिक ॲसिड सिंगल स्टँडर्ड एकच रायबोन्यूक्लिक जो ॲसिड जो आहे सिंगल स्टँडर्ड तो त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो व्हायरॉइडमध्ये. दे आर ऑल्सो सपोज टू बी रिस्पॉन्सिबल फॉर सर्टन डिसीज ऑफ ह्युमन आणि ॲनिमल. ह्युमन आणि ॲनिमल मानवामध्ये आणि जनावरांमध्ये जो काही डिसीज निर्माण करण्यास कारणीभूत असणारा कारणीभूत कोण असतो तर तो म्हणजे व्हायरॉइड. दे कॉज सेव्हरल इम्पॉर्टंट डिसीजेस इन कल्टिवेटेड प्लांट सच एज पोटॅटो स्पिंडल ट्युबर व्हायरस PSTV हा व्हायरस तुम्ही ऐकला असेल बघा प्लांटमध्ये सापडतो. तर त्याचं पूर्ण नाव काय पोटॅटो स्पिंडल ट्युबर व्हायरस. प्रायॉन्स. आता 2 पार्टिकलचा आपण अभ्यास करतो आहे. पहिलं होतं व्हायरॉइड्स आणि दुसरं आहे प्रायॉन्स. प्रायॉन्सचे कॅरेक्टर बघूया. सेल्फ रिप्लिकेटिंग स्वतः होण्याची निर्मिती होत असते. आता प्रायॉन्स जो आहे ना तो पेशीचे विभाजन होत असताना तयार होतात. ज्यावेळेस व्हायरसेस पार्टिकल जे आहे त्याचं पेशी विभाजन होतं आहे व्हायरसचं त्यावेळेस प्रायॉन्स तयार होतात आणि हे सेल्फ रिप्लिकेटिंग असतात. ह्याच्या पद्धतीनेच पुन्हा पुन्हा तयार होणारे असतात. Proteinous prions were first discovered by Stanley Prunicier in the year 1983 while studying a fatal disease of sheep called as Scorpii in the year 1997. 1997 स्कॉर्पाई नावाचा डिसीज फॅटल डिसीज होता तो व्हायरसमुळे निर्माण झाला होता आणि तो कशामध्ये झाला शीपमध्ये झाला मिनीमध्ये. तर ते डिस्कवर जे आहे ते कोणी केलं होतं स्टॅनली पुर्निसियर नावाचे सायंटिस्ट होते. यांनी 1983 म्हणजे त्यांचा कार्यखंड आहे तो त्यांनी त्यावेळेस डिस्कवर केलं होतं की हा जो डिसीज आहे 97 निर्माण झालेला तो याच्यामुळे झाला आहे प्रायन्समुळे झाला आहे. आणि त्यावेळेस प्रायन्स जे पार्टिकल जे आहे ते त्या ठिकाणी शोधून काढले होते त्यांनी. प्रायन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर कॉझिंग न्यूरोलॉजिकल डिसीज इन ह्युमन अँड ॲनिमल्स. आता फॅटल ब्रेन डिसीज ब्रेनवरती अटॅक करणारा जो व्हायरस जो आहे फॅटल ब्रेन आणि मॅड काऊ डिसीज जनावरांमध्ये मॅड काऊ सापडतो आणि ह्युमन बॉडीमध्ये फॅटल ब्रेन डिसीज सापडतो. तर तो व्हायरस जो आहे तो म्हणजे जास्त प्रमाणात प्रायन्स म्हणजे पेशीचे विभाजन होत असताना हे प्रायन्स तयार होतात. तर व्हायरसच्या पेशीचे विभाजन होत असताना प्रायन्स तयार होतात आणि ते प्रायन्स जे आहे ते हे डिसीज निर्माण करतात.
Bacteriophages were discovered independently by F.M. Toward in the year 1915 in England and Flexard Herelle in the year 1917 in France coined bacteriophages term. आता बॅक्टेरियोफेजेस टर्म जे आहे ती या दोन सायंटिस्टनी कॉईन केली होती. एक सायंटिस्टनी 1915मध्ये इंग्लंडमध्ये कॉईन केली आणि 1917मध्ये फ्रान्समध्ये एका सायंटिस्टनी ही टर्म कॉईन केली. आता मोस्ट ऑफ बॅक्टेरियोफेजेस कंटेन ओनली DNA टाईप ऑफ न्यूक्लिक ॲसिड. DNA डिऑक्सी न्यूक्लिक ॲसिड प्रेझेंट असतं बॅक्टेरियोफेजेसचा आपण अभ्यास करूया. टाईप्स ऑफ व्हायरसेस बघा बॅक्टेरियोफेजेस व्हायरस कसा असतो. ॲडेनो व्हायरस बघा कसा असतो. ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस बघा अशा पद्धतीने असतो. आपण जो याचा शॉर्ट फॉर्म जो आहे HIV व्हायरस हे असा असतो. ह्युमनमध्ये प्रेझेंट असतो. ॲडेनो व्हायरस बघा बॅक्टेरियोफेजेस बघा. Then bacteriophages are widely distributed in nature and commonly found in soil, water, plant, animal and fruit products. बॅक्टेरियोफेजेस जो आहे व्हायरसेस एक प्रकारे बॅक्टेरियोफेजेस तो जास्त प्रमाणात कुठं सापडतो. नेचरमध्ये सापडतो, निसर्गामध्ये. आणि त्याचप्रमाणे कॉमनली जास्त प्रमाणात कॉमन जर बघितलं मातीमध्ये, पाण्यामध्ये, हवेमध्ये, वनस्पतीच्या भागावरती, ॲनिमलच्या शरीरावरती, शरीराच्या आतमध्ये फूड प्रोडक्ट जे असतील त्याच्यामध्ये सुद्धा बॅक्टेरियोफेजेस व्हायरस सापडतो. फूड प्रोडक्ट एक रिअली म्हणजे थोड्याफार प्रमाणात सापडतो. ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ रिप्लिकेशन बॅक्टेरियोफेजेस आर 2 टाईप्स. आता बॅक्टेरियोफेजेसचे सुद्धा 2 टाईप पडतात. तर कशाच्या आधारावरती मोड ऑफ रिप्लिकेशन म्हणजे पुनरावृत्ती जी होते बॅक्टेरियोफेजेसची पुन्हा निर्मिती होते त्याच्यावर 2 टाईप पडतात. एक आहे लॅक्टिक फेज आणि दुसरी टेम्परेट फेज. तर लॅक्टिक फेज आणि टेम्परेट जे आहे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. बॅक्टेरियोफेजेसच्या 2 टाईप आहे त्याचे रिप्लिकेशननुसार. नंतर बघूयात इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ प्रॅक्टिकली सिग्निफिकन्स ऑफ व्हायरसेस. बॅक्टेरियोफेजेस आर युजली इन द स्टडी ऑफ मायक्रोबियल जेनेटिक्स अँड मॉलिक्युलर बायोलॉजी. मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये म्हणजे सजीव व पेशींचा अभ्यास त्या ठिकाणी करतात. ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्या शास्त्रामध्ये बॅक्टेरियोफेजेस आर युजफुल म्हणजे बॅक्टेरियोफेजेसचा महत्त्वाचे आहेत. म्हणजे सूक्ष्म जनुकीयांचा अभ्यास जो करतात ना जेनेटिक्समध्ये तो त्या ठिकाणी बॅक्टेरियोफेजेसच्या माध्यमातून केला जातो. बॅक्टेरियोफेजेस आर युजली इन द आयडेंटिफिकेशन क्लासिफिकेशन ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरियोफेजेसच्या माध्यमातून क्लासिफिकेशन ऑफ आयडेंटिफिकेशन म्हणजे जीवाणूंचं आपण जीवाणू ओळखू शकतो किंवा त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो, वर्गीकरण करू शकतो. व्हायरल डिसीजेस कॅनॉट बी कंट्रोल बाय केमोथेरपी. जे काही व्हायरल डिसीज जे आहे विषाणूजन्य रोग ते केमोथेरपी ट्रीटमेंट वापरून आपण कंट्रोल करू शकत नाही. केमोथेरपी म्हणजे काय? द डिसीज विच कंट्रोल केमिकल सबस्टन्स वापरून डिसीज कंट्रोल करायचं आहे. तर ते व्हायरल डिसीजमध्ये शक्य नाही आहे. व्हायरसेस कॉज डिसीजेस इन ह्युमन, ॲनिमल अँड प्लांट. व्हायरसेस जे आहे प्लांट, ॲनिमल आणि ह्युमनमध्ये डिसीज निर्माण करतात. आता ह्युमनमध्ये स्मॉल पॉक्स, ॲनिमलमध्ये बघा फूट अँड माउथ डिसीजेस आणि प्लांटमध्ये मोझॅक अँड स्टर्लेटिंग मोझॅक व्हायरसेस. लक्षात ठेवा हे डिसीज निर्माण होतात. व्हायरस इज युज्ड ॲज बायो कंट्रोल एजंट फॉर इन्सेक्ट पेस्ट मॅनेजमेंट. एक्झाम्पल न्यूक्लियर पॉलीहायड्रोसिस व्हायरस NPV फॉर द कंट्रोल ऑफ बोलोम कॉम्प्लेक्स इन कॉटन. कॉटनमध्ये बोलोम जे आहे अळी, त्या अळीच्या बोंडावरती जी अळी पडतात ना त्या अळीच्या नियंत्रणासाठी बायो कंट्रोल एजंट जैविक घटकाच्या माध्यमातून नियंत्रण करणे. तर ते कुठलं वापरू शकतो आपण? NPV पॉलीहायड्रोसिस व्हायरसचा यूज त्या ठिकाणी केला. देन हे बघा हेपाटिस अ व्हायरस स्ट्रक्चर डायग्राम. हेपाटिस व्हायरस हा डायग्राम बघून घ्या. NM म्हणजे नॅनोमीटर. देन ॲनिमल व्हायरस बघा फिगर 2मध्ये. ॲनिमलमध्ये अशा पद्धतीने व्हायरसचं स्ट्रक्चर असतं. ह्युमन व्हायरस आपण सुरुवातीला बघितलं आहे. थँक्स फॉर टुडेज वॉचिंग व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.